मोठे होताना बघतो, यशस्वी होताना बघतो आणि मी बरेच पुस्तकं वाचतो. त्यातून असं कळतंय की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांचा खूप मोठं योगदान असते, अनेक लोकांचं मार्गदर्शन असते. कुठलाही माणूस हा सेल्फ मेड मॅन खरं तर बोलला जाऊ शकत नाही. खूप लोकांच्या अनुभवातून त्या व्यक्ती शिकत राहतो, खूप लोकांचं मार्गदर्शन त्याला मिळत राहते आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर एका तरुण वयामध्ये एखाद्या व्यक्तीची पायाभरणी करण्यासाठी असेल तर ते सगळे तुमच्या सगळ्या शिक्षकांचं असते. आणि मला एक विश्वास आपल्याला व्यक्त करायचा आहे. म्हणजे तसा मी सुद्धा एक इमोशनल व्यक्ती आहे. माझ्या लाडक्या बहिणी म्हणा किंवा आई म्हणा, माझ्या आई समान, तुम्ही आई समान मी तुम्हाला सगळ्यांना मानतो. इथं खास करून महिला ज्या सगळ्या दिसत आहेत, मी इथून थेट विधान भवनात जाणार आहे. मागचे 17 दिवस तुम्ही ज्या गोष्टीसाठी, ज्या प्रश्नासाठी झगडताय, हे पुढच्या 17 तासात कसं मार्गी लागू शकेल यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईन, त्यांना विनंती करीन. आणि हे करत असताना पण आपल्याला सांगतो की पहिलं मला वाटते 3000 शिक्षकांचं ऑलरेडी परमनंट भरती झाले, बरोबर आहे ना? 3000 तो सुद्धा मला वाटते महायुती सरकारचाच निर्णय होता. आणि मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक असं नेतृत्व आहे की प्रत्येक योद्ध्याला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते काम करत आजपर्यंत आलेले आहे. आणि मला 100% खात्री आहे की तुमचा निरोप तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचेल सुद्धा आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय सुद्धा मिळेल. मी आता इथून चालत येतानाच माझ्यावर परमेश्वर दादा होते आणि त्यांनी मला बरीच माहिती आपल्या सगळ्यांबद्दल सांगितली. लोकांना कुठल्या गोष्टींची अडचण नाही, लोकांचे कुठले प्रश्न आहेत, ह्यामध्ये उतरून, ग्राउंडवरती उतरून तुमच्यामध्ये बसून तुमच्या समस्यांवरती काम करण्याचा अनुभव फार वेगळा आणि ह्यात खूप शिकायला मिळते. पुढच्या कार्यकालमध्ये फक्त हा प्रश्न सोडवणं नाही, तिथून पुढे तुमचे कुठलेही प्रश्न असून देत, ह्या समितीच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांसाठी काम करत राहणार आहे. तुम्हाला एक शब्द मी देतो. विषयाची माहिती सुद्धा मागाशी जेव्हा घेत होतो की शिक्षक वर्ग आहे जे प्रशिक्षण सुद्धा शिक्षकांना करते, असंच आहे. एक वर्ष आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामधल्या राजकीय इतिहास असा राहिलेला आहे की नेहमी सरकार बनवताना अनेक अडीअडचणी दिसताना पण मोमेंट आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज कुठलेही निर्णय घेताना एक हाती एकजुटीने विचार करून ते घेता येतात. एकत्र मिळून काम करणारे सर्व पक्ष पदाधिकारी आहेत, सर्व लोकप्रतिनिधी आहेत, सर्व मंत्री महोदय आहेत, खासदार महोदय, आमदार महोदय. त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना भेटून, म्हणजे तुमचा प्रश्न, हा शेवटचा दिवस आहे, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, म्हणून म्हणलं की इथून विधान भवनाला जाणं आवश्यक आहे. त्यावरती न बोलता थोडा इथं आपल्याशी बसेन, अजून काही गोष्टींची माहिती घ्यायची असतील तर घेईन, हा पूर्ण निवेदन व्यवस्थित वाचून घेईन आणि कृष्णराज महाडिक हा संपूर्णपणे इथून पुढे तुम्हाला न्याय मिळतोपर्यंत तुमच्या संपूर्ण ह्या प्रवासात असेल असा एक शब्द आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. हम सब